बाबा बाबा असं करू नका, शुगरची गोळी आहे तुमची, त्रास होईल तुम्हाला नंतर. घ्या, काही ऐकणार नाही मी, गोळी घ्या. थांब. हे घ्या, बस खाली बस. सावकाश. दीदी पंख वाढव नको. आई तुमची गोळी. हे नकोय ग मला गोळी बिळी. आई आधीच तुम्हाला बीपीचा प्रॉब्लेम आहे, त्या सगळ्या स्ट्रेसमुळे जर बीपी शूट झाला तर खूप त्रास होईल. प्लीज घ्या ना गोळी. आणि अहो समीरसाठी खंबीर उभं राहायचं असेल ना तर आपल्याला आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे ना. गोळी नाही घेतली, तुम्हाला काही त्रास झाला तर मग समीरकडे कोण लक्ष देणार. आई घे ना गोळी, बरं वाटेल तुला. मम्मी घे ना प्लीज. आणि प्लीज तुम्ही सगळ्यांनी विश्वास ठेवा. कशी ती माहित नाही पण समीरची सुटका होणार आहे. होणार आहे समीरची सुटका. नक्कीच होईल. दादा वहिनी मला कळलंय काय घडलंय ते. तुम्ही काळजी करू नका, मी आहे तुमच्या सोबत. माझ्या प्रत्येक वाईट काळात तुम्ही साथ दिली आहे मला. या घरापासून मी तुटलेलो असताना तुम्ही आणि समीरने ह्या घराबरोबरचं नातं जिवंत ठेवलं, त्याची जाणीव आहे मला. त्यामुळे तुम्ही कोणीच स्वतःला एकटं समजू नका. हे बघा, तुम्हाला जे जे काही लागेल तशी मदत करायला मी तयार आहे. काळजी करू नका तुम्ही. आशुतोष दादा थँक्यू. पण आपल्याला जर समीरची निर्दोष सुटका करायची असेल ना तर सगळ्यात आधी आपल्याला एक चांगला वकील बघावा लागेल. एक काम करूयात ना, आपण साळवी वकिलांकडे जाऊयात. पण ते ऑफिसमध्ये आहेत का कोर्टात ते कन्फर्म करायला हवं. हा मी फोन लावते त्यांना. थांबा. दीदी मी आलो, एक फोन. हा हॅलो वकील साहेब, मी अर्पिता बोलते. अर्पिता समीर देशमाने. हाय बोल ना. निकी यार एक बॅड न्यूज आहे. बॅड न्यूज? ब्रोला अटक झाली आहे. अटक? समीर जीजूंना अटक? म्हणजे नो वे, जीजूंच्या बाबतीत असं नाही घडू शकत. माझा विश्वासच बसत नाही. समीर जीजूंना अटक झाली. मला यातलं काहीच माहित नाही रे. मी प्रॅक्टिसला गेले होते, आता येते. का पण घरची सिच्युएशन कशी आहे आणि दीला माहिती आहे ना. निकी प्लीज प्लीज काम डाऊन. हे बघ मी सांगतो सगळं. त्याच्या रिक्षामध्ये इलिगल वेपन सापडले त्यामुळे. अरे पण त्याच्याशी जीजूंचा काय संबंध? आय मीन तो जो कोण ऑटोवाला होता तो रिस्पॉन्सिबल असेल ना. तोच रिक्षा चालवत होता, हाच तर प्रॉब्लेम आहे. व्हॉट? या ते आमचे एक माझी इच्छाच आहेत. ते गावाला गेले त्यामुळे त्यांची रिक्षा हा चालवतोय गेले काही दिवस. आणि आम्हाला सगळ्यांना आत्ता कळतंय लिटरली. दी कुठे? ती घरी वकिलांशी बोलतेय फोनवर. मी तिला नंतर कॉल करते. मीनवाईल तू मला अपडेट देत राहा. हो मी कळवतो. अँड टेक केअर. काय झालं बोल ना. बाबा समीर जीजूंना अटक झालीये.
पण समीर रिक्षा का चालवत होता? मला एक कळत नाही, अवैध शस्त्र त्याच्या रिक्षात आली कुठून? गेले काही दिवस जीजूंकडे जॉब नाहीये म्हणून ते रिक्षा चालवत होते. पण आय एम शुअर हे ना कोणीतरी मुद्दाम केले जीजूंना अडकवायला, और ते चुकून अडकले त्या सगळ्यात. हे नक्की असंच झालं असणार. खरंच दुर्दैवाची गोष्ट आहे. मला एक कळत नाही निकी की समीर आणि अर्पिता इतके चांगले आहेत, प्रत्येकाच्या वाईट प्रसंगाला धावून जातात आणि परमेश्वर त्यांच्या आयुष्यात असे प्रसंग काय होते तो खरंच कळत नाही मला. समीरने आपल्याला मदत केली आहे बऱ्याच वेळा, आणि मदत केली आहे म्हणून नाही तर समीर असं काही करूच शकत नाही ना, हे मला माहिती आहे. म्हणून त्याला सोडवण्यासाठी आपण काहीतरी करायला पाहिजे. मग आपण काय करणार? आणि हे पोलीस प्रकरण वगैरे मला जरा भीतीच वाटते. मी अजून माझ्याच गिल्टमधनं बाहेर पडलेलो नाही. काहीच सुधरत नाही एकतर, आणि हे पोलीस वगैरे तर नाहीच झेपणार मला. नशीब एक तरी डिसिजन बरोबर घेतला, नाहीतर गेला असता लगेच बहिणीच्या मदतीला. बाबा आता काय करायचं? हा ठीक आहे, मी बघते काय करता येते त्या. मी बोलले वकिलांची, पण ते बोलतात की केस खूपच सिरियस आहे, समीरची सुटका होणं अशक्य आहे. देवा, अहो ते पोलिसांनी जे चार्जेस लावलेत ना त्यात जामीन नाही मिळत असं बोलतायत. आणि जर जामीन मिळवायचाच असेल ना तर समीर निर्दोष आहे त्याचा काहीतरी ठोस पुरावा त्यांना आणून द्यावा लागेल. आता पुरावा कुठून आणायचा? कसा मिळेल पुरावा? माझी चाचा, हा माझी चाचा, मी त्यांना कॉल करते, ते काहीतरी मदत करतील आपल्याला. हेलो चाचा, मी अर्पिता बोलते. अर्पिता, तुम्ही आता कुठे आहात? अरे बेटा, मैं गांव गया ही नहीं, मेरी ट्रेन छूट गई. आज जाने वाला था लेकिन पुलिस का फोन आ गया. रिक्षाचा मालक म्हणून मला बोलावला पोलीस स्टेशनला चौकशीसाठी. मैं उधर ही जा रहा हूँ. चाचा, तिकडे जाण्याआधी मला एकदा भेटाल का प्लीज? खूप महत्वाचं आहे. हाँ हाँ जरूर बेटा, मैं इधर ही रिक्शा स्टैंड के पास खड़ा हूँ, तुम लोग आ जाओ, मैं मिलता हूँ. हो चालेल, तुम्ही तिथेच थांबा, मी येते. हा आलेच मी. आई तुम्ही काही काळजी करू नका, माझे चाचा आहेत, मी त्यांना भेटून येते, ते नक्कीच काहीतरी मदत करतील आपल्याला. वहिनी तुम्ही एकट्याने का जाऊ, मी पण येतो. हा चला.